नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. या सोयाबीनवरती प्रक्रिया काय करता येईल हा प्रश्न चावडीच्या कॉल सेंटरला नेहमी विचारला जातो की सर तुमच्याकडे चावडीमध्ये सोयाबीन प्रक्रियेविषयी काही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे उपलब्ध आहे का. तर मी सगळ्यात पहिले सोयाबीन प्रक्रिया उद्योग आपण करू शकतो का, कोणत्या भागात करायला पाहिजे, कसा स्कोप आहे, साधारण काय इन्व्हेस्टमेंट असेल याची बेसिक फंडामेंटल माहिती देतो आणि नंतरची माहिती तुम्हाला आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये बऱ्यापैकी सगळी कव्हर होते. तर सगळ्यात पहिले तर सोयाबीन प्रक्रिया उद्योगामध्ये दोन प्रकार पडतात. खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन काय असतं, एक आहे सोया बाय प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, दुसरं आहे सोया ऑइल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. असे दोन प्रकार आहेत. राईट. आता मला असं वाटतं आम्ही जवळजवळ 7-8 वर्षापासून आमच्याकडे हा ट्रेनिंग प्रोग्राम उपलब्ध आहे. अनेक लोकांनी प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केलेत, नंतर त्यांनी कौशल्याने ते व्यवसाय वाढवलेत. पण तरी सुद्धा गल्लत कुठे होते ते मी सगळ्यात पहिले सांगतो. सोया ऑइल म्हणजे तेल निर्मिती उद्योग आणि त्यापासून निघणार DOC म्हणजे डी ऑइल्ड केक याचं मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा संपूर्ण वेगळा आहे. त्याचा आणि तुमच्या सोया मिल्कचा एकमेकात काही संबंध नाही. सोया बाय प्रोडक्टमध्ये सोया मिल्क, सोया पनीर, सोया टोफू, सोया नट्स हे जे काही सगळे बाय प्रोडक्ट आहेत हे पूर्ण वेगळे आहेत. राईट. आपल्याकडे चावडीमध्ये सोया ऑइल मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम हा एक वेगळा विषय आणि सोया बाय प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हा एक वेगळा विषय. ओके. साधारणतः ऑइलचा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर माझं खूप ओपनली आणि क्लिअरली म्हणणं आहे, हा ना थोडासा स्केलेबल बिझनेस आहे, मोठा बिझनेस आहे जिथे काही करोडमध्ये इन्व्हेस्टमेंट लागते. राईट. त्यामुळं तुमच्या सोयीसाठी तुम्ही जेव्हा बिझनेस सुरू करता तेव्हा तुम्ही काय करता, एक मोठी चूक करता. आता मी अगदी हक्काने मोठ्या भावासारखा सांगतो, चूक काय करता तुम्ही युजली बाकीच्या सगळ्या ज्या व्हिडिओ असतात त्या मशिनरी स्पॉन्सर्ड व्हिडिओ असतात. राईट. मशिनरी कुठून घ्याव्यात याची माहिती तुम्हाला चावडीमधल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये पण मिळते, तो प्रश्न नाहीच आहे. राईट. प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जेव्हा छोटी मशीन बघता तर थोडासा या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल जेव्हा तुम्ही सोयाबीन प्रक्रियेमध्ये जाता. कारण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला काही जसं अहिल्यानगर असेल किंवा आता छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मग पुण्यातला काही भाग आहे जिथे कुठे सोयाबीनचं उत्पादन होतंय, काही प्रमाणात जे उत्पादन आपल्याकडे आहे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे, या भागांचा जर का अभ्यास केला तर आपण काय करतो, आपली व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे, व्हॅल्यू ऍड केली पाहिजे, आपण काय करतो आपल्या बजेटमधल्या मशिनरी शोधतो. बरं, तुम्हाला हवंय म्हणल्यावरती मशीन बनवणारे मशीन विकतातच आहेत, त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल अशा काहीतरी मशीन मिळतात. त्या बिझनेसमधले कमर्शियल्स, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, प्रॉफिटेबिलिटी, तो बिझनेस कधी प्रॉफिटेबल होईल या गोष्टींचा अभ्यास बरीच लोक अजिबात करत नाहीत. व तुम्ही काय करता, मला वाटतं की माझ्या दारात भरपूर सोयाबीन आहे, आपल्या आसपासच्या भागात कुठंच प्रोसेसिंग युनिट नाही आणि शासनाच्या योजना चालू आहेत आणि मग लोक काय करतात लगेच मग एक काम करू, आपलं एक 5-7 लाखापर्यंतचा एखादा प्रकल्प बघू आणि देऊ टाकून की एक 5 लाखापर्यंत बसेल असं आम्हाला मशिनरी पाहिजे आणि मग लय भारी बिझनेस होऊ शकतो आणि आपल्या बजेटमध्ये बसते. काय उपयोग आहे त्याचा. मार्केटमध्ये जर बघितलं कॉम्पिटेटिव्ह असेल तर प्रोजेक्ट मोठे आहेत, त्यामुळे काही करोड्स मधले इन्व्हेस्टमेंट हा शब्द समजून घ्या. नंबर 1. बाकी टेक्निकल माहिती, बट ऑब्विसली वी आर अ कमर्शियल ट्रेनिंग कंपनी. आम्ही ट्रेनिंगमध्ये ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात की जागा किती लागते, इन्व्हेस्टमेंट किती लागते वगैरे वगैरे वगैरे. बट हा मोठ्या स्केलवरती चांगला प्रोजेक्ट आहे, मार्केटिंग साईडचा प्रोजेक्ट आहे, विक्रीवर फोकस करायला हवा तुम्हाला. सेल खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे बरेचसे असे क्लायंट बिझनेस सुरू झाल्यानंतर येतात. माहिती तुम्हाला, आम्ही BCP नावाचा एक प्रोग्राम रन करतो. BCP मध्ये काय होतं की बरेचसे क्लायंटना बिझनेस सुरू झाल्यानंतर मग म्हणतात की सर काय होतंय, आम्हाला ना स्केल नाही करता येते, आमचं प्रोडक्शन नाही वाढत आहे, आमची विक्रीच नाही होते. मग मेजरली विक्रीवाले लोक जास्त आहेत. मग मी म्हणतो का बरं, हे सुरू करण्याच्या अगोदर काही प्लॅन काय केला होता. त्यांनी काही प्लॅनच नव्हता केला. मार्केटिंग करावं लागतं माहिती होतं, पण आता जर करायला गेलो तर जमीना मार्केटमध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वर्कआउट नाही होते, ते मार्केटिंग नाही करता येते, कसं करावं ते समजत नाहीये. म्हणजे BCPला लोक वर्षभराच्या प्रोग्रामला ऍडमिशन घेतात, कंटिन्यू आम्ही कन्सल्टेशन करतो आणि मग ते कुठंतरी 2-4 महिन्यात, कारण विस्कटलेली घडी आहे ना, संसार विस्कटल्यावर परत सावरायला वेळ लागतो, तसा तो विस्कटलेला बिझनेस आम्ही सगळा सावरत मग स्टेबल करतो. कोणताही बिझनेस म्हणजे असं नाही की सोया ऑइल, वेगवेगळे फूड प्रोडक्टचे असतील, मॅन्युफॅक्चरिंग असतील, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असेल, वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आम्ही, कारण आम्ही बेसिक प्रिन्सिपलवर गाईड करतो. त्या क्षेत्रातलं म्हणजे कोर माहिती असण्याचं आता तो तर बेनिफिट आहेच की तो कोर माहिती आहेच आम्हाला 15 वर्षापासून, पण जरी नसेल तरी बेसिक बिझनेस प्रिन्सिपल्स माहिती असल्यामुळे त्या बिझनेसला साक्षाबद्ध करायचं काम करतो. पण तुम्ही जर हा बिझनेस नव्याने सुरू करणार असाल तर लक्षात ठेवा, मार्केटमध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, मार्केटमधली ऑलरेडी कॉम्पिटिशन याचा अभ्यास सोया ऑइलमध्ये करताना खूप मॅटर करतं. ते फार गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं.
नंबर 2, तुम्ही बाय प्रोडक्टला जाणार असाल की सर मोठ्या करोड मधल्या गप्पा नको, आपलं बजेटच छोटं आहे, आपल्याला आपल्या बजेटमध्ये आपल्या गावात व्यवसाय सुरू करायचा आहे. उदाहरण पकडून धाराशिवमध्ये करायचा आहे, उदाहरण करून लातूरमध्ये करायचा आहे, किंवा बीडमध्ये करायचा आहे, परभणीमध्ये करायचा आहे, छत्रपती संभाजीनगरच्या समोर पैठणमध्ये करायचं आहे, आणि आमच्याकडे एक 2-5 लाख रुपयांचं बजेट आहे. देन यू कॅन प्लॅन फॉर अ सोया बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्ट म्हणजे काय? मिल्क, टोफू, नट्स किंवा त्या संलग्नचे प्रोडक्ट्स. ठीक आहे. आता एक साधा बेसिक प्रश्न डोळ्यासमोर येतो की सर जर आम्ही उदाहरण सांगूया, सर जर पैठणमध्ये किंवा वैजापूरमध्ये किंवा बीडमधल्या परळीमध्ये जर आम्ही जर का सोया बाय प्रोडक्ट बनवलं तर हे तिथे लोकल भागात विकलं जाईल का? त्याचं ह्या प्रश्नाचं सगळ्यात पहिलं उत्तर आहे की प्रायमरी लेवलला विकलं जाणं शक्य कुठे आहे की हॉटेल इंडस्ट्रीला वगैरे आपण सप्लाय करू शकतो, किंवा तुम्ही हे रेग्युलर पनीर जे वापरता त्याला सबस्टिट्यूट टोफू म्हणून हे प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता, आणि मग ते सबस्टिट्यूट म्हणून लोकल ढाब्यांवरती हॉटेलांवरती आपल्याला सेल करता येईल. नंबर 1. नंबर 2, खरा सेल शहरांनी आहे, कारण विगन फूड्स नावाची पण कन्सेप्ट आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी सर्च करा युट्यूबवरती, गुगलवरती. विगन म्हणजे काय की जे ॲनिमल पासून तयार झालेलं कोणताही प्रोडक्ट खात नाहीत अशी काही आता लोक समाजात आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. मग या विगन वाल्यांना हे सोया मिल्क चालतं. नॉर्थ साईडला ट्रेंड आहे, आता इथे पुणे मुंबईमध्ये किंवा नाशिक सारख्या मेट्रो सिटीजमध्ये पण हळूहळू तो ट्रेंड येतोय. सेट झालाय मी नाही म्हणणार, पण चांगल्यापैकी ट्रेंड आहे. मग अशा सिटीजला टार्गेट करणारं रेग्युलर मिल्क किंवा टोफू किंवा फ्लेवर्ड मिल्क किंवा अजून काही 2-4 बाय प्रोडक्ट्स आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करता येतील. लक्षात आलं? महत्वाचं काय म्हणजे याचं प्रोडक्शन शिकलं पाहिजे, कुठे युनिट आहे का हे बघितलं पाहिजे नाही. माझं एक खूप पोलाइटली म्हणणं आहे, या सगळ्यांपेक्षा मला हा बिझनेस करता येईल का, माझ्यासाठी हा बिझनेस कम्फर्टेबल असेल का, मी या व्यवसायासाठी लायक आहे का, या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करा. आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये अगदी टाइम मॅनेजमेंट, माइंडसेट, व्यवसाय सुरू करताना काय काय पूर्वतयारी केली पाहिजे या गोष्टींवर जास्त भर देतो, ना की नुसती मशिनरी, जागा, इन्व्हेस्टमेंट. काही उपयोग नाही, कारण या गोष्टी तर खूप नगण्य आहेत. तुमचा कोर फंडामेंटल्स त्या व्यवसायाचा पात्र झाला पाहिजे, तुम्ही त्याला इलिजिबल झाले पाहिजे, तुम्हाला त्या व्यवसायामधले खाचा खोचा माहिती झाले पाहिजेत, ॲक्सेप्टेड. पण त्याच्यासोबत त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या पूरक गोष्टी सगळ्या तुमच्याजवळ असल्या पाहिजेत. मार्केटिंगला एम्प्लॉय कसा हायर केला पाहिजे ह्या गोष्टी शिकाव्या लागतील. लक्षात आलं? मग आपला ब्रँड कसा केला पाहिजे, आपलं मार्केटमध्ये नाव कसं केलं पाहिजे, ऑलरेडी कॉम्पिटिटर्सला आपण कसं कम्पीट केलं पाहिजे, ह्या गोष्टी शिका ना. नुसतं मशिनरी प्रोडक्शन विषय अभ्यास करून काहीही होत नाही. हा विषय शिकण्यासारखा आहे. लाखो करोडो कमवायची स्वप्न आहेत आपली धंद्यातून, आणि त्यासाठी बेसिक लेवलला एज्युकेशन घ्यायचं, ते वन स्टॉप सोल्युशन घेण्याची आपली इच्छा नसते. त्यामुळे अभ्यास तर करायला हवा, मार्केट सर्व्हे करायला हवा, डूज डोंट्स, प्रोज कॉन्स, फायदे तोटे, चांगलं काय वाईट तर भरपूर ऐकलं येणार, चांगलं कमी ऐकणं, वाईट जास्त ऐकलं येणार. अशा कंडिशनमध्ये मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना जर जोडधंदा म्हणून जर सोया बाय प्रोडक्टचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर डेफिनेटली इट हॅज अ गुड अपॉर्च्युनिटी. फक्त तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करून उतरावं लागेल धंद्यात. आता काय झालंय, रीलचा जमाना आला साहेब. 30 सेकंड नाही बघू शकत लोक, 5-7 मिनिटाचा व्हिडिओ नाही बघत लोक. जाऊन दे, बोल दिसते, पैसे सांगा ना किती पैसे कमवता येतात. म्हणा थोडं पेशन्स लागतील. इथून पुढच्या काळात धंद्यामध्ये तोच माणूस टिकेल ज्याच्यामध्ये पेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये थांबण्याची क्षमता आहे, तोच माणूस टिकेल. घाईवरती जी दुनिया आता जी येत चालली ना त्याच्याने व्यवसाय नाही उभं राहू शकत, कारण इथे पटकन काही होत नाही. लक्षात आलं? आता महत्वाचं सगळ्यात मोठं आहे की तेलाचा बिझनेस केला किंवा दुधाचा बिझनेस केला, काय साधारणतः मार्जिन मिळतात असा एक साधा प्रश्न विचारला होतो. तर तेलाच्या बिझनेसमध्ये किंवा DOCच्या बिझनेसमध्ये साधारण 2-3 रुपये 4 रुपये मार्जिन पर लिटर मिळू शकतं. डिपेंड आता तुम्ही काय स्केलला तो बिझनेस करताय, किती टन क्रशिंग करताय याच्यावर डिपेंड आहे. दुधाच्या याच्या साधारणतः एक 5 ते 10 रुपयाच्या आसपास दूध पर लिटर दूध तुम्हाला मार्जिन मिळू शकतं. सोयाबीनच्या भावात सध्या बोंब चाललीच आहे. त्यामुळे बाय प्रोडक्टचा बिझनेस आपण करू शकतो का, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो का असा जर प्रश्न विचारला तर उत्तरार्थ होच असणार आहे. तयार केलेला माल विकून आपण स्टेबल होऊ शकतो का असा प्रश्न विचारायला शिका. मी काय म्हणतो लक्षात आलं का? आता सगळ्यात महत्त्वाचं, लोक आम्हाला प्रश्न येतात की चावडी काय काय याच्यात मदत करते. सगळ्यात पहिले चावडी एक कमर्शियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आम्ही काही गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड वगैरे NGO नाही आहोत. त्याच्यामुळे अर्थात आमच्याकडे जे सगळे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम चालतात त्याची एक चार्जेस असतात. साधारणतः एक 2 ते 3 हजारापासून 8 ते 10 हजारांपर्यंत चार्जेस ट्रेनिंग प्रोग्रामचे असतात. ऑनलाईन स्वरूपातले 1-1 महिन्याचे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत, ज्याच्यामध्ये या बिझनेसविषयी ज्या फंडामेंटल गरजेच्या आहेत, ज्या आम्हाला गरजेचं वाटतं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही या कोर्सेसमध्ये टाकलेल्या असतात. नंबर 1 म्हणजे कोर्समधून बेसिक ज्ञान मिळेल, तुम्ही पात्र आहात की नाही, तुमच्यासाठी हा व्यवसाय कम्फर्टेबल आहे की नाही हे ट्रेनिंग प्रोग्राममधून कळतं. बरेच लोक आम्हाला हाही प्रश्न विचारतात, आणि मग तुमच्याकडे ट्रेनिंग घेऊन किती लोकांनी बिझनेस सुरू केले. मी म्हणतो सगळ्यांनी शाळेत शिक्षण घेतलं, मग सगळेच यशस्वी झाले का? नाही झाले. कोर्सचं काम आहे त्या व्यवसायाला एक्सप्लोर करून सांगणं. जो चावडीचा किमान कोर्स आहे, राईट, तो व्यवसाय सुरू करण्यासाठीची माहिती नाहीये, त्या व्यवसायाविषयीची माहिती आहे. मी काय म्हणतो, मग आता ते नंतर तुम्ही त्याच पात्र आहात की नाही हे ठरवायचंय, पुढे जायचंय.
मग डॉक्युमेंटेशन, जसं की तुम्हाला अगदी शॉप ॲक्ट लागलं, उद्यम आधार लागलं, ट्रेडमार्क लागलं, वेबसाईट लागली, तुमचे पॅकेजिंग डिझाईन लागले, तुमचं सगळं प्रिंटिंग मटेरियल लागलं, तुमचे व्हिडिओ डेव्हलपमेंट लागलं, या सगळ्या गोष्टी चावडीमध्ये पेड बेसिसवर मिळतात. त्यानंतर तुम्हाला मार्केटिंग कन्सल्टेशन लागलं, ते BCP सारखा प्रोग्राम आहे की जो सुरू करण्यापासून अगदी व्यवसायाच्या ग्रोथ होईपर्यंत तुम्हाला कन्सल्टेशन करत राहतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही गायडन्स करतो. आमचं एक ट्रेड एक्सपर्ट नावाचं पोर्टल आहे. ट्रेड एक्सपर्टवरती तुम्हाला वेगवेगळ्या बिझनेसविषयी सप्लायरची माहिती नंतर तुम्हाला मिळते. अर्थात सप्लायर इन्फॉर्मेशन पोर्टल जरी आम्ही सुरू केलं असलं आणि अर्थात त्याची डिमांडच आहे मार्केटला, आणि हे कुठे भेटेल आणि ते कुठे भेटेल ह्याची जरी डिमांड असली तरी व्यवसाय सुरू करताना सप्लायर किंवा मशिनरीच्या इन्फॉर्मेशनपेक्षा पहिले बेसिक फंडामेंटल क्लिअर करणार फोकस करा, असा माझा 15 वर्षांचा एक्सपिरियन्स सांगतो. सो त्यामुळे ते सगळं तुम्हाला कोर्समध्ये मिळवत जातं, त्याची काही चिंता नाही. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं एक आहे, हा व्यवसाय का सुरू करावा यासाठी तर मी माहिती सांगितली. कोणी सुरू करू नये ना, हे शेवटचं एक वाक्य सांगणार आहे. मित्रांनो, ज्याला फील्डवरती उतरायचं नसेल, कारण डिजिटल युगात काय झालंय, आजकाल माहिती मोबाईलवर मिळते, आपण व्हिडिओतून भेटतोय, सगळ्या गोष्टी क्विक आणि फास्ट चालू आहेत. फील्डवरती उतरावं लागेल, मार्केटिंगला माणसं हायर करावी लागतील, प्रोडक्शनला एक्सपर्ट लोक नेमावे लागतील, बजेट लागेल. ऑइलवाला धंदा हा पैसे घेऊन करायचा धंदा आहे. कर्ज काढून बिझनेस करता येतो, करायलाही हवा, त्याच्यात काही शंका नाही. पण हा प्युअरली कर्जावाला धंदा नाहीये. म्हणजे बँकेचं थोडंफार लोन भेटेल आणि 5-50 लाख रुपयात आपली साहेबाची ओळख आहे, हा तो बिझनेस नाही. ऑइलवाला तिथे भांडवलच लागतं. बाय प्रोडक्ट छोटा स्केल आहे डेफिनेटली, पण या छोट्या स्केलपेक्षा ना तुमची स्वप्न बघा आणि तुमचे टार्गेट फिगर ठरवा. टार्गेट फिगर म्हणजे काय, की बाबा रे मी हा बिझनेस सुरू करेल तर तो बंद करण्यासाठी तर नाही, की मग पहिल्या दिवशी माझ्या डोक्यात ती थॉट येणार नाही, राईट. त्यामुळं त्या अँगलनी विचार करा, म्हणजे तुम्हाला तुमचा कोर समजेल की आपण बिझनेस करतोय तर तो ब्रँड डेव्हलप व्हायला, आपल्या व्यवसायावरती प्रेम करायला तेवढा वेळ द्यावा लागेल. त्या व्यवसायाला तुम्हाला तुमच्या बिझनेसला कनेक्ट करावं लागेल. एवढी थांबण्याची ज्याच्यात ताकद आहे त्यांनीच या बिझनेसकडे वळा. कारण माझी इच्छा आहे की तुमचा बिझनेस फक्त सुरू होऊ नये तर तो वाढावा. तुम्हाला काय वाटतं, बरोबर की चुकीचं? सो हा सोया बाय प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस डेफिनेटली करू शकता. प्लॅन करा, अभ्यास करा, कुठेही गरज वाटली तर ॲडिशनल सगळी माहिती आपल्या कॉल सेंटरचा नंबर तर स्क्रीनवर दिसत असेल, आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला मिळते. रिसेप्शन डेस्कला फोन करून आपल्या ट्रेनिंग प्रोग्रामला ॲडमिशन घ्या. चार्जेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो, आमचे स्वप्नील सर सांगत असतात असं स्पष्ट सांगा सर की चार्जेबल आहेत. अर्थात मलाही ते सांगायला आवडतं की आम्ही चार्जेबल ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतो. अर्थात एक्सपिरियन्स आहे म्हणूनच हे सगळं शक्य होतं आणि आमचंही पोट याच्यावरच भरतो. असं म्हणा की आम्ही अक्कलच विकायचं काम करतो सोप्या भाषेत, राईट. सो प्लॅन करा आणि काही जर वाटलं तर डेफिनेटली कॉल सेंटरला फोन करा. धन्यवाद.